श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आई रेणुका देवीची पौराणिक कथा काय आहे? रेणुका म्हणजेच एकवीरा, हिची पौराणिक कथा काय तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेणुका म्हणजेच एकवीरा आणि एकवीरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असलं तरीही त्या दोन्ही देवींची नावं व स्थान हे वेगवेगळं आहे आणि आता दोन्हीही शक्तिस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे. कार्ल्याची आई श्री एकवीरा म्हणून तर माहूरची आई श्री रेणुका अशी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी ही पार्वतीचीच रूपं आहेत. राजा रेणू काशीत राज्य करीत होता आणि त्याच्या पत्नीचं नाव भागवती. ती दुर्गेची नेहमी उपासना करत असे. राजा राणीला बरेच वर्ष मुलं नव्हती आणि त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञ केल्याचं फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली. राजाचं नाव रेणू. राजानं नाव रेणू असल्यानं मुलीचं नाव त्यानं रेणुका ठेवलं. रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असं होतं. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचं स्वयंवर करण्याचं ठरवलं. स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. रेणुकेला 5 मुलं झाली. रेणुकेला 5 मुलं झाली. त्या 5 नावं रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करीताना दिसला आणि ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरून गेली. तिकडे ऋषी जगदम्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्नी हे अंतर्ज्ञानाने पाहिलं. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला आणि त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते अतिशय संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली. 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली आणि त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केलं आणि तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम म्हणजेच राम तेथे आला आणि त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती अगदी बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंत मानून आपल्या परशुने आईचं धड वेगळं केलं. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितला. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितलं. परशुरामांची विचारशक्ती ऋषींना आवडली. त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृत बंधू जिवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक हे छिन्न विछिन्न झाले होतं आणि त्यामुळे परस्त्रीचं मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिलं. त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झालं. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठच्या महिष्मती नगरीत राज्य करत होता. एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करत असताना त्याला भोजनाचं आमंत्रण
ऋषी जगदाग्नीने पाठवलं आणि राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचं स्वागत केलं. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडलं. त्यांनी चौकशी केल्यावर कळलं की आश्रमात कामधेनू आहे. सहस्रार्जुनाने लाभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदाग्नींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितलं. राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्रार्जुनास पिटाळून लावलं. राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जगदाग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जगदम्बींचा वध केला आणि वध केल्यानंतर मेहुनी रेणुकेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हता. तर परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसलं ते फार विचित्र होतं. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्ताव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचं प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहर्जुनांना माझा पराक्रमी राम 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला. त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचं प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला आणि हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहाविना तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुन्हा पुनर्जीवित झाली होती. पण आताचा प्रसंग हा वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील हे मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतकं दुःखद प्रसंग परशुरामावर आले आणि त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचं मन जाणलं. तिने त्याला खूप उपदेश केले आणि त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार. हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला. 6 दिवसांनी माता पित्यांचं क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली. आईला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार धनुष्य बाण भालफेक परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवलं. त्याने स्वबळावर सैन्य उभं केलं आणि पहिले आक्रमण हे महिष्मती नगरीतील राजा सहस्रार्जुनावर केलं. त्याचा निष्पात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केलं. आपल्या परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. आणि याच वेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं आहे. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली
व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात 2 तांदळा आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचं मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढूनच जावं लागतं. चढून वर जावं लागतं. गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावला आहे, तर बैठकीवर सिंह कोरला आहे. देवीची रूप हे उग्र स्वरूपाचं दिसतं. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही 2 मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचं स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. बाजूला तीर्थ नावाचं कुंड आहे. तेथेच परशुरामाने आईवडिलांची अंत्यक्रिया केली असं सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई. तिचं दुसरं नाव एकविरा आईच्या आठवणीने उचंबलून आलेल्या मानाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला आणि त्या ठिकाणी एकविरा देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असं दिलं आहे. त्यावरून तिला कामली हे नाव आलं असावं. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असं कालीपुराणात सांगितलं आहे. श्री